तुला हसायला येते? हसायला येते? अरे आने दे ना वीडियो। हंस रहा है खड़े खड़े? देख ना। 2023ला मीरा रोडच्या पेणकर पाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती। दुसऱ्या दिवशी या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गीता जैन यांच्यावर महापालिका अभियंत्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप होता। त्यावेळी संबंधित अभियंत्याने तक्रार केली, परंतु नंतर ती मागे घेतली। याबाबत आम आदमी पक्षाचे ब्रिजेश शर्मा ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता। न्यायालयाने गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे। या आदेशाला स्थगिती मिळालेली असतानाही 17 ऑक्टोबरला कोर्टाचा आदेश आता समोर आणण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करत गीता जैन यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले। पुढची गुंज अजूनपर्यंत का, तर 23 मध्ये इंजिनियर रेनी सीझन होती आणि इंजिनियर गेले होते घर तोडायला, विच इज नॉट लिगल। मी त्यांना जाब विचारला आणि तेव्हाच ते एक महिला बाहेर रडत रडत आली आणि ते काही दाखवत होती, त्यांना काही इंजुरी झालेली, आणि त्यावर ते इंजिनियरनी कमेंट केली महिलावर आणि हसला, म्हणजे इन शॉर्ट महिलाचा अपमान केला, आणि ते मला सहन झाला नाही आणि मी त्यांना एक थप्पड मारली। आणि त्यासाठी माझी तयारी आजही आहे। ज्यांनी हे कंप्लेंट कोर्टाकडून ऑर्डर आणलं ना, त्यांना सांगा की FIR करूनच दाखवा तुम्ही, माझी तयारी आहे ते फेस करायची। मला त्या गोष्टीचं रंज नाहीच आहे। एक महिलाचा जिथे जिथे अपमान होणार किंवा अशा इल्लीगल रेनी सीझन मध्ये तुम्ही एका गरीबाचं घर तोडणार, असं काही होणार, तिथे गीता जैन नक्कीच पोचणार, नक्कीच गरिबांसाठी गीता जैन पोचणार। तर हे ब्रिजेशजीला मी विचारायला नक्की, आणि त्यानंतर ऍक्च्युली तर इंजिनियरनाही कसं वाटलं असेल का मी महिलाचा अपमान करायला नको होता, येऊन माझी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं मला कंप्लेंट करायची नाहीये। पण आता हे ब्रिजेशजी त्यांना काय एवढं, म्हणजे काय इंजिनियरनी त्यांना फोन करून सांगितलं असावं की बाबा मला न्याय मिळवून द्या, म्हणून ते कोर्टात गेले का, किंवा त्यांना गरिबांशी हमदर्दी नाही आहे का, की एखादा गरिबाचं घर तुटू दे, एखादा महिलाचा अपमान होऊ दे। पण हे सगळं असताना मी कोर्टातून त्यावर स्टेही आणलाय। 17/10चा ऑर्डर आता 2 दिवसांनी का परत गुजताय ते मला माहित नाही, तुम्ही त्यांनाच विचारावं। ब्रिजेशजी शर्माजी, आपण सांगावं की आता 17/10चा ऑर्डर तुम्ही आजच का प्रसिद्धी करायला घेतलंय, ते तरी रिझन द्या मला। आणि स्टे आल्यानंतर हे प्रसिद्ध करायचं कारण काय। आणि पत्रकारांनाही सांगते की तुम्हीही मला न विचारता हे तुम्ही छापलं, ऑर्डर भेटलं, तुम्ही का छापलं नाही त्याला स्टे भेटलाय म्हणून, मग मी नोटीस पाठवायची का सगळे पेपर्सला। ठीक आहे, मला तसं काहीच करायचं नाहीये, पण एक जबाबदार पत्रकारांनी पण त्यांची जबाबदारी समजून तसं वागायचं।